जय शिवराय। महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावरील कोर्लई हे गावात पोर्तुगीज राहत होते, जिथे आज स्थानिक अजूनही पोर्तुगीजांचा एक प्रकार बोलतात। Continue on left angle, Maroon Road for 2 kilometers. इतिहास खोदल्यावर आम्हाला कळले की पोर्तुगीजांनी महाराष्ट्रातील कोर्लईपासून ते गुजरातमधील दमनपर्यंतचा किनारा नियंत्रित केला होता। त्याची प्रशासकीय राजधानी वसईतील बासेंच्या आसपास होती आणि त्या भागात अनेक बचावात्मक किल्लेही होते। कोर्लई येथील जुना किल्ला त्याचपैकी एक आहे। मुंबईपासून जवळपास 100 किलोमीटरचं अंतर पार करून आम्ही कोर्लई या गावात येऊन पोहोचलो। गावात समुद्रकिनारी मासे वाळवण्याचे काम चालू होते। मासोळी माळवणाऱ्या बायका आणि समुद्रातून मासोळी घेऊन येणाऱ्या पुरुषांची चांगलीच लगबग इथे दिसत होती। किल्ल्यापर्यंत जाणारा बांधलेला हा नवीन सिमेंटचा रोड हा एका वेळी एकच कार जाऊ शकेल एवढा निमुळता आहे। रेवदंडा खाडीचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांनी बांधलेला कोर्लई किल्ला समुद्राच्या 300 फूट उंच एका छोट्या टेकडीवर वसला आहे। किल्ल्यावर जाण्यासाठी तिकीट काढून आपल्याला दीपस्तंभाच्या उजव्या बाजूने वर जायचे होते। कोर्लई किल्ला लाईट हाऊस स्टेशन गावापासून सुमारे 2 किलोमीटर उत्तरेस आहे आणि त्या किल्ल्याच्या शिखरावर पोर्तुगीजांनी 16व्या शतकात बांधलेला आहे कोर्लई किल्ला। हा किल्ला 1521 मध्ये पोर्तुगीजांनी अहमदनगर सल्तनतच्या परवानगीने बांधला होता। 1521 मध्ये बुरहान निझामच्या मृत्यूच्या नंतर झालेल्या गोंधळाचा फायदा घेत पोर्तुगीजांनी किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। जवळपास 20 मिनिटाच्या चढाईनंतर आपण किल्ल्यावर येऊन पोहोचतो। किल्ल्याचे फारसे अवशेष नसतानाही तो एकेकाळी भव्य वास्तू होता हे स्पष्ट दिसत होते। वरून दिसणारे दृश्य अजूनही विलोभनीय आहे। पश्चिमेला अरबी महासागर आणि पूर्वेला रेवदंडा खाडीचे उत्कृष्ट दृश्य पाहता पोर्तुगीजांनी त्यांची तटबंदी बांधण्यासाठी कोर्लई येथील ही जागा का निवडली हे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता। कोर्लईचे वर्णन प्रवाशांनी जगातील इतर कोणत्याही किल्ला इतका मजबूत असे केले होते। त्यावेळी मुख्य प्रवेशद्वारावर कांस्य सिंह आणि सर्वात उंच बुरुज कांस्य गरुडाने संरक्षित केला होता। त्यात 7000 घोडे आणि तेवढीच माणसे होती। टेकडीचा माथा हा बुरुजांनी बांधलेला दिसतो। साम्राज्याच्या नियंत्रणाच्या दक्षिणेला कोर्लई ही एक महत्वाची तटबंदी होती। जलदुर्गाची खासियत असते त्याची भक्कम तटबंदी। दोन्ही बाजूने रुंद असलेली ही वाट भक्कम तटबंदीने बांधून काढलेली दिसते। मुख्य दरवाजाकडे जाताना आपण रेवदंडा बीच आणि रेवदंडा किल्ला हा दुरून बघू शकतो।
किल्ल्याच्या तुटलेल्या भिंतीवर भटकत असताना रेवदंडा खाडीतील शांत पाण्याकडे बघून मन चिंतनशील होते. हा किल्ला जितका इतिहासाने समृद्ध आहे तितकाच कोर्लई गावातील परंपरेने समृद्ध आहे. आजही या गावातील लोक पोर्तुगीज भाषा वापरतात. तसंच त्यांनी ख्रिश्चन धर्म देखील जपला. पोर्तुगीज, मराठी, इंग्लिश अशा विविध भाषांचा संगम इथे बघायला मिळतो. यातून घडलेल्या भाषेला ते नो लिंग म्हणजेच आमची भाषा असं म्हणतात. विशेष म्हणजे लिपी म्हणून ते देवनागरी वापरतात. इथल्या खाद्य संस्कृतीत एक विशिष्ट प्रकार आहे ज्याला पोपटी असं म्हणतात. एकदा ही चव चाखली की तुम्ही कधीही विसरू शकत नाही असं येथील लोक गर्वाने सांगतात. समोर आल्यावर आपल्याला टेहाळणी बुरुज लागतो. समुद्र मार्गावरून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जात असावा. आणि समोरच आपल्याला दर्शन होते ते महादेवाचे. मंदिराच्या उजव्या बाजूला एक विशिष्टपूर्ण विहीर आहे. चहूबाजूने समुद्र असूनही या विहिरीचे पाणी अतिशय गोड आहे असे सांगितले जाते. छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश लाभले नाही. त्यानंतर वसईच्या मोहिमेच्या सुमारास मराठ्यांनी किल्ला जिंकून घेतला. या बाजूने मुख्य दरवाजाकडे जात असताना तुम्हाला ठिकठिकाणी तोफा आणि पोर्तुगीज भाषेत लिहिलेले शिलालेख आढळतील. किल्ल्याचे बांधकाम अतिशय दणकट असेल असे भासत होते. शिवाय मुख्य दरवाजावर पोर्तुगीज भाषेत शिलालेख आढळतो ज्यावर लिहिलेले आहे, किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी आधी लढा द्यावा लागेल. किल्ल्यावर एक चर्च देखील बांधण्यात आलेली आहे. उत्तर भूमिक असलेल्या या चर्चची डागडुजी पुरातत्व खात्याने केलेली दिसत होती. चर्च 1630 मध्ये सैन्याच्या वापरासाठी बांधण्यात आली आणि ती 1728 पर्यंत कार्यरत होती. चला काका येतो. दो कुटो याने 1600च्या काळात या किल्ल्याच्या मजबूतीचे वर्णन करताना इथे 70 तोफा आणि 8000 शिबंदी असल्याचे वर्णन केले होते. या दक्षिणेकडे टोकावरून सर्वोत्तम दृश्य बघायला मिळते, जिथे तुम्हाला अरबी समुद्र, नदी आणि नयनरम्य कोर्लई मासेमारी गाव स्पष्ट दिसते. तर असा हा पोर्तुगीज शैलीतला कोर्लई किल्ला तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय शिवराय.